नोटाबंदीचे विविध परिणाम आपण पाहिले आणि आता जी बातमी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जरा सावरून बसा आणि तुमच्या घरातल्या होम मिनिस्टरलाही सांगा. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात एका दिवसात 15 टन सोन्याची खरेदी झाली. आणि हे खरं आहे, नोटाबंदीच्या केवळ एका दिवसात संपूर्ण देशभरात ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्या सगळ्यांनी कदाचित तो सोन्यामध्ये गुंतवल्याचं प्रथमदर्शनी वाटत होतं आणि हे या आकडेवारीवरून आता सिद्धच झालंय. आणि एक आकडेवारी टाकूयात कशा पद्धतीनं जी आकडेवारी आता मी सांगितली ती योग्य आहे किंवा काय सांगतात आकडे. तर देशात एकाच दिवसात 15 टन सोन्याची खरेदी झालेली आहे, म्हणजे 15,000 किलो सोनं. हे अगदी नीट कान उघडे ठेवून आहे का. वर्षभरात भारतीय जेवढं सोनं खरेदी करतात ना त्यापेक्षा 5 पट जास्त सोनं आहे. म्हणजे ही रक्कम एकूण साधारण होते 4,500 कोटी रुपये. 2 आकडेवारी आल्या आहेत 2 शहरांमधल्या, त्या सुद्धा अतिशय रंजक आहेत. 9 तारखेला मुंबईमध्ये 260 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी झाली आणि इंदोरमध्ये याच दिवशी 100 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी झाली. आता ही आकडेवारी वाचल्यानंतर तुम्हीच ठरवा, मंदी आहे का काय येते.